नमस्कार, ई-सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अविनाश काटेसह कॅमेरामन सागर ठाणेकर मी आपलं स्वागत करतो। आज आपण राजश्री छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये आलेलो आहे। आज इथे 64वी राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेला रन करणारे, कायम सहकार्य करणारे आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं मनोरंजन देणारे आणि लोकांना नेहमी सहकार्य करणारे प्रशांतजी जोशी यांच्याकडे आलेलो आहे। आपण त्यांना प्रत्यक्ष भेटूया आणि मुक्त संवादमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार सर। नमस्कार। 64वी राज्यनाट्य स्पर्धा चालू आहे। आत्तापर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यांना सहकार्य करता, आता कशा पद्धतीने स्पर्धा चालू आहे जरा सांगा जरा प्लीज। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गेली 64 वर्ष हौशी रंगकर्मींसाठी ही स्पर्धा सुरू आहे। कला वृद्धिंगत होण्यासाठी नवनवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी अशी ही एक उच्चस्तरीय आणि खूप सुंदर अशी ही स्पर्धा आहे। महाराष्ट्रात जवळजवळ 20 ते 22 सेंटरवर आत्ता ही स्पर्धा सुरू आहे आणि जवळजवळ 5,500-6 हजार कलावंत आणि तंत्रज्ञ याच्यासाठी कार्यरत आहे। कोल्हापूरची राज्यनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी जी आहे ही 10 नोव्हेंबर 2025ला सुरू झाली आणि कोल्हापुरातल्या काही नव्या संस्था पण आता येत आहेत की जे नवीन नाट्यजनित सादरीकरण करत आहेत। काही जुन्या संस्था आहेत, तर या नव्या आणि जुन्याचं समीकरण झालं आहे आणि म्हणून जवळजवळ 26 नाट्यसंस्थांनी यावेळेला नोंदणी केली आणि 26 नाट्यप्रयोग यावेळेला राजर्षी शाहू स्मारक मंदिरच्या रंगमंचावर हे 26 संघ आपली कला सादर करतात। आत्तापर्यंत किती नाटकं झाली सर? साधारणपणे 7 ते 8 नाटकं आत्तापर्यंत झालेली आहेत। याच्या पुढे साधारणपणे 12 डिसेंबरपर्यंत ही नाट्यस्पर्धा सुरू आहे। धन्यवाद सर, आपणाला अतिशय चांगली आणि महत्त्वपूर्ण अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। परत एकदा त्यांचा आपण धन्यवाद घेऊया आणि परत आपण आपल्या स्टुडिओकडे जाऊया। नमस्कार, अविनाश काटेसह सागर ठाणेकर। धन्यवाद।